आपल्याला ना उगाचच वाटत असतं की अरे घरी चांगलं सूप नाही बनत, पण तुम्ही घरीच खूप चांगलं सूप बनवू शकता. आता हे सूप बघा, मी इथे कुठलंही कॉर्न स्टार्च वगैरे याच्यात वापरलेलं नाही आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे सुपाला. सुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅनेज करू शकता. आजचं आपलं सूप तर अगदी अफलातून आहे. अगदी तोंडाला सुरूजपणा आणणारं हे सूप अगदी घरच्या घरी तुम्ही पटकन तयार करू शकता. 5 ते 6 जणाला अगदी आरामात पुरेल एवढं हे सूप तयार झालेलं आहे. टेस्ट करूया. ऑसम, सुपर झालेलं आहे, एक्सलंट झालेलं आहे सूप. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण स्पेशल सूप बनवतो आहे. अगदी हेल्दी आणि टेस्टी हे सूप आहे. इथे हे सूप बनवताना मी जे इन्ग्रेडियंट वापरलं आहे ना, ते एक प्रोबायोटिक टाईपचं इन्ग्रेडियंट आहे. जसं मी याला प्रोबायोटिक सूप पण म्हणू शकता. तसं आपण सूप बनवणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. वेगवेगळ्या भाज्यांचं किंवा व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी आपण कुठलं साहित्य घेतलं तर ते पाहूया. तर हे 1 टेबलस्पून अद्रक आहे, 1 टेबलस्पून लसूण आहे, नंतर ह्या 3 हिरव्या मिरच्या आहे ज्या फाईनली चॉप करून घेतलेल्या, नंतर ही कांद्याची पात आहे, पाव कप आहे, कोथिंबीर आहे ती पण बारीक चिरून घेतलेली पाव कप, आणि हे जे आहे ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहे 1 टेबलस्पून. तर तुम्ही बघू शकता अशा ह्या छान बारीक फाईन चॉप करून घ्यायच्या. एक मस्त फ्लेवर देतात हे. आणि आपल्याला अद्रक आणि लसूण हे सुद्धा असे मस्त फाईन चॉप करून घ्यायचे. असं चांगलं बारीक असं कापून घ्यायचं. आणि इथे आपल्याला सगळेच व्हेजिटेबल ना फाईनली चॉप करायचे आहे. हे तुम्ही चॉपर असेल तुमच्याकडे तर चॉपरनी करू शकता. मी इथे सगळेच व्हेजिटेबल चाकूनी कट करून घेतले अगदी फाईन. त्यानंतर पाव कप पत्ताकोबी आहे, पाव कप फ्रेंच बीन्स आहे, पाव कप सिमला आहे आणि पाव कपच गाजर आहे. तर हे सगळेच फाईनली चॉप करून घेतले. इथे मी जे मेजरिंग कप असते ना त्याचा वापर केला. तुम्ही घरातलं कुठलंही बाउल, भांडं जे काय असेल ते घेऊ शकता. आणि की जे साहित्य आहे मिरची, लसूण वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर करू शकता. आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया. आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि याच्यावरती हे भांडं ठेवून दिलं. तर अगदी थोडं तेल मी घालून घेते. पोहे खायच्या चमच्यानी 2 ते 2.5 चमचे हे तेल असेल. तेलाला हलकंसं गरम होऊ द्यायचं. आपल्याला खूप कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं आहे तेलाला. आता त्याच्यामध्ये अद्रक घालून घेऊया आणि हे लसूण, आणि थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. तर याला ब्राऊन कलर वगैरे अजिबात येऊ द्यायचा नाही आणि ओव्हर कुक पण हे आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे तेल थोडं गरम झालं की गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लिमवरच ठेवायची. आता हलकासा फ्लेवर त्याचा तेलामध्ये उतरला की ह्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या, याला पण आपण मिक्स करून घेऊ आणि याचा पण थोडासा फ्लेवर याच्यामध्ये येऊ देऊ. त्याचा हलकासा फ्लेवर सगळा तेलामध्ये उतरला की त्यानंतर आपण आता या व्हेजीस घालून घेऊ. तर ही पत्ताकोबी. सूप तयार करताना एक लक्षात घ्यायचं की कुठलंही म्हणजे व्हेजीज असू दे किंवा मसाले असू दे ओव्हर कुक नाही होऊ द्यायचे. त्याचे फ्लेवर फक्त त्याच्यामध्ये आले पाहिजे. त्यानंतर हे गाजर, फ्रेंच बीन्स आणि सिमला. आता हे सगळं परतवून घेऊ आपण. या व्हेजीसला ना किंवा या भाज्यांना आपल्याला फक्त थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे बस. गॅसची फ्लेम अगदी स्लिमवरच ठेवायची. इथे मी थोडं मीठ घालून घेते, अगदी पाव चमचा मीठ घातलं म्हणजे ह्या सगळ्या भाज्या जे आहे ते लवकर सॉफ्ट होईल आणि भाजीला जे आहे ते मिठाची थोडी टेस्ट पण येईल. भाज्या थोड्या वेळ तेलात परतवून झाल्या म्हणजे एक तेलामध्ये त्याचा फ्रॅग्रन्स आला की थोडं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे आपलं तेल कमी आहे ना तर भाज्या जळायला नको, म्हणून मी अगदी पाव कपाला कमीच याच्यामध्ये पाणी टाकलेलं. आपण परत मिक्स करून घेऊ पाणी. आणि हे पाणी घातल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि या भाज्यांना फक्त 1 मिनिट याच्यावरती होऊ देऊ. गॅसची जी फ्लेम आहे ती स्लोच ठेवायची, म्हणजे त्या भाज्यांचा सगळा फ्लेवर जो आहे ना तो आपण जे पाणी टाकलं ना त्याच्यामध्ये उतरेल. आणि आजच्या आपल्या सूपची विशेषता काय आहे तर हे पाणी.
तर तुम्हाला हे जे पाणी दिसते ना, हे बिर्याणीचं पाणी आहे. मी बिर्याणी केली होती आणि हे बिर्याणीचं पाणी मी तसंच ठेवून दिलं. बिर्याणी बनवलेली आहे किंवा गंजामध्ये भात शिजवलेला आहे, तर अशा वेळेस तुम्ही ते पाणी जे आहे ते काढून ठेवायचं. 1 दिवस तसंच राहू द्यायचं पाणी. नाही तुमच्याच्यानी करून झालं तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि ते पाणी जे आहे नंतर तुम्ही त्या सूपमध्ये वापरू शकता. तर ते एक प्रोबायोटिक आणि हेल्दी असं सूप तयार होतं. तर याच्यामध्ये सगळे फ्लेवर जे खडे मसाले आहे ना, त्याचे सगळे खडे मसाल्याचे फ्लेवर आहे. तुम्ही रंग बघा, असं वाटतंय की कॉर्न स्टार्च याच्यामध्ये टाकलं आणि याची थोडीशी कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. तर आपण इथे आज या सूपमध्ये कुठलंही कॉर्न स्टार्च किंवा दुसरी कुठलीही गोष्ट टाकणार नाही आहे. तर या पाण्याचा वापर आपण आजच्या सूपामध्ये करणार आहे आणि एकदम म्हणजे हे पाणी जे आहे ना, मी टेस्ट केलेलं म्हणजे इतकं मस्त फ्लेवर उतरलेले आहे त्या पाण्यामध्ये आणि हे पाणी पण आपलं वेस्ट जाणार नाही. पाणी खूप हेल्दी पाणी असतं हे. म्हणून मी बरेचदा हे पाणी असंच ठेवून देते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सूपामध्ये मी त्याचा वापर करते. तर आज आपण हेच पाणी त्याच्यासाठी वापरणार आहोत. आपल्या इथे भाज्या पण आपल्या झाल्या असेल, 1 मिनिट झालेलं आहे आणि मी तयार करत आहे ना, तुम्हाला सांगते की इतका मस्त फ्रॅग्रन्स येतो आहे या भाज्यांमधून. थोडंसं मिक्स करूया. मस्त शिजल्या गेलेल्या ह्या भाज्या परफेक्ट झालेल्या आहेत. थोडंसं मी टेस्ट करून बघते. येस, परफेक्ट झालेले आपल्याला पाहिजे तशा. आता हे संपूर्ण पाणी मी त्याच्यामध्ये टाकून देते. आणि तुम्ही रंग बघू शकता, अगदी परफेक्ट असा हा रंग आलेला आहे. याला मिक्स करून घेऊ. आणि आपण जेव्हा बिर्याणीसाठी तांदूळ शिजवतो ना, तेव्हा आपण मीठ त्याच्यामध्ये भरपूर घालून घेतो. त्याच्यामुळे मी मीठ अगदी थोडंसं टाकलं होतं त्या भाज्यांसाठी. तर मीठ मात्र बेताने घालायचं. आता आपण याला मिक्स करू. गॅसचा पॉवर जे आहे ते हायवरती करून दिलेला आहे, कारण आपल्याला आता याला बॉईल येऊ द्यायचं आहे. आता ही कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून देऊ. थोडीशी मी ठेवली आहे गार्निशिंगसाठी आणि हा हिरवा कांदा पण मी थोडा घालून घेते आणि हे पाव चमचा मिरेपूड आहे. कारण आपण जे पाणी वापरलं ना त्याच्यामध्ये पण थोडेसे मिरे होते आणि मी इथे जी मिरची वापरली आहे ती थोडीशी तिखट मिरची आहे, म्हणून मी फक्त पाव चमचा मिरेपूड घालून घेतलेलं. आपण आता हे एकदा फिरवून घेऊ आणि याला आपल्याला चांगला बॉईल येऊ द्यायचा आहे आता. आणि तुम्ही बघू शकता आपल्या सुपाला मस्त उकळी आलेली आहे. गॅस अगदी कमी करून द्यायचा आता या स्टेजला, नाही तर ते बाहेर पडेल. कारण गंज जो आहे तो भरून आहे आणि फ्लेवर, अरे अप्रतिम फ्लेवर येतो आहे मस्त. रंग बघा किती सुंदर दिसतो आहे सुपाचा. आणि हा इथे फेस आला आहे ना, तुम्ही हा फेस काढून घेऊ शकता. हा फेस किंवा राहू दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, थोड्या वेळाने तो चालला जातो असा. तर एक चांगली मोठी उकळी आली की त्यानंतर गॅस जो आहे तो स्लिमवर करून द्यायचा आणि थोडा वेळ परत शिजवून घ्यायचं. या स्टेजला ना हे थोडंसं चाखून बघायचं सूप, म्हणजे तुम्हाला मिठाचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण तुम्हाला समजू शकते. तर कमी झालं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. मी याच्यामध्ये परत थोडं पाव चमचा मीठ घालून घेते, कारण काय आहे ना की आपण याच्यामध्ये लिंबू टाकू ना, तर थोडंसं त्यावेळेस लिंबू टाकल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकते, म्हणून मी पाव चमचा फक्त टाकून घेतलेलं. आणि हे सूप इतकं चवदार तयार होतं ना की प्रत्येकाला आवडेल. म्हणजे सूप न आवडणारेही हे सूप पितील, इतकं छान हे सूप तयार होतं. सूपाला बॉईल करून 7 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं सूप अगदी तयार आहे. इथे गॅस जो आहे तो बंद करून देऊ आणि गॅस बंद केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकून घेऊ. तर हे बघू शकता, हे चांगलं मोठं लिंबू आहे, ते लिंबू मी टाकून घेणार आहे. लिंबू जे आहे ना ते गॅस बंद करूनच टाकायचं, कारण लिंबामध्ये जे सायट्रिक ॲसिड असते ना ते शिजवलं की ते नाहीसं होऊन जातं, म्हणून लिंबू जे आहे ते गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं. आणि आता हे गरमागरम आपलं सूप तयार आहे. फ्रॅग्रन्स इतका छान येतो आहे की असं पटापट आता प्यायला घ्यायची इच्छा होते. चला सर्व करूया. थोडी कोथिंबीर त्यात टाकून देऊ आपण जी ठेवली होती ती, आणि ही कांद्याची पात. सो तुम्ही अशा पद्धतीने एकदा सूप नक्की बनवून बघा. खूप सारे बेनिफिट तुम्हाला मिळतात त्या सूपचे आणि तुम्ही फरक ओळखा की आपण नॉर्मल पद्धतीने बनवलेलं सूप आणि अशा पद्धतीने बनवलेलं सूप
तुम्हाला नक्कीच डिफरन्स जाणवेल चवीमध्ये पण आणि बेनिफिट्स तर आहेत. याचे भरपूर बेनिफिट्स आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे एक प्रकारचं तयार होतं जे आपल्याला हेल्दी असतं असं. सो हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.